केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून आंबेडकरांचा अपमान केला गेल्याचा आरोप हा काँग्रेसने केलाय। आता आंबेडकर 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 असं नाव घेण्याची फॅशन राज्यसभेमध्ये अमित शहांनी हे वक्तव्य केलंय। तुम्ही देवाचं नाव इतकं घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात पोहोचला असतात। अमित शहांनी काँग्रेसला या शब्दांमध्ये टोला लगावला होता। अमित शहांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे। तर याच प्रकरणाचे पडसाद हे विधानसभेत सुद्धा उमटलेले आहेत। नितीन राऊतांनी विधानसभेत मुद्दा मांडत निषेध व्यक्त केलाय। आशिष शेलारांचा नितीन राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप सुद्धा पाहायला मिळाला। बाबी जे आहेत तर यांना संविधानामुळे राज्यघटनेमुळे किती यांच्यावरती परिणाम होत असेल, किती नफरत करत असतील, द्वेष करत असतील। अध्यक्ष महोदय हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे। संविधानाला मानणारे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे। दलित समाजाचा अपमान आहे। हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, एक भाग्यविधाता, आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहेत। त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही। अध्यक्ष महोदय, आपण या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करा। राज्यसभेच्या प्रोसिडिंग मध्ये तत्कालीन तिथल्या मंत्र्यांनी जे म्हटलं त्याचा पूर्ण संदर्भ न बघता केवळ चेरी पिकिंग करायचं आणि पुढे त्याच सन्माननीय मंत्री महोदयांनी पुन्हा बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केला म्हटलं ते विसरायचं। अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय चेरी पिकिंग करणं आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगला काही इथे चर्चा करणं हे कुठल्या कायद्यात बसतं? आपण मला मार्गदर्शन करा आणि योग्य असेल तर तपासून हे रेकॉर्डवरचं काढा। अध्यक्ष महोदय, माझी विनंती। अध्यक्ष महोदय, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांनी सुद्धा यावरून भाजपवर निशाणा साधलाय। आपण पाहूया। असं आहे, फार धक्कादायक आहे की देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब जर आंबेडकर साहेबांबद्दल अशा पद्धतीनं बोलले असतील तर त्यांच्या पोटामध्ये आंबेडकर साहेबांबद्दल घटनेबद्दल जे काय होतं ते ओठावर आलं, एवढंच मी म्हणेन। धन्यवाद। नितीन राऊतांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडत निषेध व्यक्त केला, तर त्यानंतर आशिष शेलारांनी त्यांचा विरोध दर्शवला। सोबतच भास्कर जाधवांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना या संदर्भात भाजपवर निशाणा साधला।